प्रत्येक पिकाला तुम्ही पाणी मर्यादित आणि कमी दिलं पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या जमिनीचा कस वाढला पाहिजे, म्हणजे पिकाचं तुमचं उत्पन्न वाढेल, तुमची जमीन चांगली होईल. आज आपण अशा वळणावर आहोत जिथे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपली काळेआई म्हणजेच आपली जमीन आजारी पडली आहे. पण यातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे सेंद्रिय शेती. आणि ज्यांनी शेतीला व्यवसाय न मानता तिला नैसर्गिक स्वरूप येते अशा आदरणीय श्री राहुल टोपले सरांना मी विनंती करते की त्यांनी विजन ऑर्गॅनिक या विषयावर आपले विचार मांडावे. थँक्यू. हॅलो हॅलो. उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले अभ्यासू शेतकरी, हॅलो, ऐकू येते का? सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. वेळेचं मर्यादा भान आणि वारंवार वाजणारी बेल, त्याच्यामुळे मी कोणाचं नाव घेत नाही, मी डायरेक्ट मुद्द्याला चालू करतो. माझं नाव राहुल टोपले. मिशन ऑर्गॅनिक नावाच्या एका संस्थेचा मी स्वतः संस्थापक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हे माझं मूळ गाव आणि मी कोल्हापूरला राहतो. शिक्षणानं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, पण गेली 12 ते 14 वर्ष मी नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आणि 4 राज्यांच्या मध्ये काम करतो आहे. आज घडीला माझ्याबरोबर महाराष्ट्रातले 3.5 लाख शेतकरी काम करत आहेत आणि ते विषमुक्त शेती करतायत, म्हणजेच रसायनमुक्त शेती करतायत. माझा अभ्यासाचा मुद्दा, माझ्या कामाचा मुद्दा हा नैसर्गिक आणि पारंपरिक शेती आहे, ज्याच्यामध्ये रसायनाला स्थान नाही. भारतीय परंपरा आधारित, गो आधारित शेती आणि निसर्ग आधारित शेती याच्यावर माझं काम आहे, याच्यावर माझा अभ्यास संशोधन आहे. मी काही रिसर्च पेपर लिहितो आहे, येत्या काही दिवसामध्ये ते पब्लिश होतील आणि माझे 2 पेटंट अप्लाइड आहेत. आज माझी जी संस्था आहे मिशन ऑर्गॅनिक, त्याचं ब्रीद वाक्य ऐका बघा, सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. जर आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य चांगलं व्हायचं असेल, आता सर्व मान्यवरांनी सांगितलं की आरोग्याचे प्रश्न आता मोठे होत आहेत, कारण जमिनीचं आरोग्य खराब झालंय वारंवार आणि भरमसाठ खतं वापरून. हे मी सांगण्याची गरज नाही. आज एकापेक्षा एक अभ्यासू इथं लोक आहेत, वक्ते आहेत, ज्यांचे सकाळपासून आपण विचार ऐकतोय. आणि जसं मातीचं आरोग्य बिघडलं मित्रांनो, तसं उत्पन्न कमी झालं आणि येणारं कमी उत्पन्न सुद्धा विषारी आलंय, हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज भारतात प्रचंड वेगानं अनेक आजार पसरत आहेत आणि जे भारतामध्ये आजार नव्हते ते आजार भारतामध्ये आलेले आहेत. आज वैद्यकशास्त्रामध्ये तुम्ही बघाल, गावागावामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा दवाखान्यांची संख्या किती वाढली आहे, मेडिकल किती वाढले आहेत. आणि दुर्दैवानं तुमच्या माझ्या घरामध्ये जे महिन्याचं बजेट असतं, त्या बजेटमध्ये भारतामध्ये आता औषधांचं बजेट नावाची गोष्ट ॲड झालेली आहे. खरी आहे ना? ही आधी नव्हती. आणि हे औषधं जी वाढले, जो बजेट वाढले आपलं, ते विषारी अन्न पदार्थ खाल्ल्यामुळं. आणि दुर्दैवानं आपला शेतकरी उत्पन्न भरपूर यावं म्हणून, आता प्रत्येक व्यक्तीनं सांगितलं आणि ते खरं आहे, उत्पन्न यावं म्हणून भाबड्या आशेनं आपण रसायन मारतोय, त्याच्यामागचं विज्ञान शास्त्र समजून घेतलं नाही. आदरणीय संजीव माने सरांनी आता सांगितलं की त्यांनी स्वतः सुद्धा सांगितलं की ही गोष्ट माहितीच नव्हती की जमिनीमध्ये जीवाणू लागतात. बरोबर आहे ना सर? आणि दुर्दैवानं आज भारतातल्या शेतकऱ्यांना हे माहिती नाही आहे. आणि ह्याचा अभ्यास केल्यानंतर असं कळालं की शेतकऱ्यांना ह्या गोष्टीबद्दल व्यवस्थित शास्त्रीय माहिती देणारी व्यवस्था भारतामध्ये नाही. जी लोक आहेत ते बोटावर मोजणे इतपत आहेत आणि त्यांच्या मर्यादा आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती शिकवली जाते का? आज आपण शाळेमध्ये आहे, प्राथमिक शिक्षणामध्ये शेती हा विषय आहे का? नाही आहे. पण मी आज आनंदानं, अभिमानानं सांगेन, गेली 10 ते 12 वर्ष माझी मिशन ऑर्गॅनिक नावाची संस्था शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतं, मोटिवेशन देते मोफत. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 330 तालुक्यामध्ये आमचं काम आहे आणि 6 राज्यांच्या मध्ये काम आहे. 3.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे. नैसर्गिक शेती कशी करावी, ऑर्गॅनिक शेती कशी करावी, सेंद्रिय शेती कशी करावी. मी इतर शब्द वापरत नाही. मी नेहमी म्हणतो की नैसर्गिक शेती, निसर्ग आधारित शेती. आपली सृष्टी, आपली पृथ्वी जी जैवविविधतेने नटलेली आहे, त्या जैवविविधतेमध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी मुबलक आणि मोफत अवेलेबल आहेत. तुम्हाला आणि मला ते माहिती नाही, त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती नाही, आपल्याला शिकवलेलं नाही.
अतिशय धाडसानं मी हे विधान करेन. मूठभर भांडवलशाही लोक, राजकीय लोक यांनी भारताची शेती व्यवस्था ताब्यात घेतली आहे आणि माझ्या शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यापेक्षा त्यांना पैसे किती मिळतात याच्यावरच त्यांचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांचं दुःख समजून त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये कोणालाही धन्यता मानली जात नाही. आज नैसर्गिक शेती कशी करावी हे शेतकऱ्यांना माहिती नाही. त्याचं प्रशिक्षण माझी संस्था देते मोफत. आज 750हून अधिक कार्यशाळा, व्याख्यानं, शेतीशाळा माझ्या झालेल्या आहेत आणि त्या चालू आहेत. आदरणीय दादांनी 2 ते 4 वर्षापूर्वी मला ह्या खोऱ्यामध्ये बोलून घेतलं आणि तुम्हाला मी खूप आनंदानं आणि खूप सांगेन की दादा ह्या वयामध्ये सुद्धा माझ्याबरोबर रात्री 8-8, 9-9, 10-10 वाजता शेतीशाळेला येत होते बरं का. स्वतः येत होते. म्हणजे त्यांची तळमळ बघा किती आहे. पण दुर्दैव असा आहे की शेतकरी त्याला रिस्पॉन्स देत नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये रसायनाबद्दल काही गोष्टी समज गैरसमज जे बसलेले आहेत, तो थॉटब्लॉक आहे, तो ब्रेनवॉश आहे. त्यातून शेतकरी बाहेर पडायला तयार नाही. पण आम्हीही हिंमत हारलेलो नाही. आज आमचे बंधुतुल्य मित्र ज्यांनी हे कार्यक्रम सुरू करताना गायकवाड, उदय गायकवाड सर आहेत, त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं आणि तिथूनच सुरुवात झाली. त्या शाहू महाराजांच्या मातीतला मी त्यांचाच मावळा आहे. हिंमत हारणारा नाही. आम्ही सुद्धा जिद्दीनं काम करतोय. आज प्रचंड प्रमाणावर काम मिळालंय, यश मिळालंय. आज लोकांच्या जमिनी चांगल्या होत आहेत. आम्ही पहिल्यांदा मिशन ऑर्गॅनिक मधून शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम सुरू केलंय. आता माने सरांनी सांगितलं की जमिनीचा कर्ब 1 असला पाहिजे, तेव्हा कुठे 100 टनाला आपण जाऊ शकतो. पण हे शेतकऱ्याला समजावून सांगणार कोण? आणि तो कर्ब तुमचा जो 0.2, 0.3चा झालाय तो 1 पर्यंत न्यायचा कसा, कमी खर्चामध्ये, विना रसायनामध्ये, ते माझी संस्था शिकवते. नैसर्गिक साधन संपत्ती वापरून तुम्हाला कर्ब 1 करता येतो आणि आरामात संजू सरांनी जे आज पायवट घालून दिले 100 टनाची, तिथपर्यंत जाता येतं. जास्त वेळ न घालवता मी अतिशय शास्त्रीय आणि मुद्देसूद तुम्हाला काही स्लाइड दाखवतो. 100 टनाला निसर्ग कसा तुम्हाला सहाय्यभूत करतो आणि सरांनी जे सांगितलं तेच थोडंसं एलॅबरेट करून तुम्हाला दाखवतो. हा एक आकडा चुकलाय. पहिला 40 लाख उत्पादक नाही आहेत, 1,69,00,000 ऊस उत्पादक महाराष्ट्रामध्ये आहेत. हा प्रिसाईज आकडा आहे. 200 साखर कारखाने आहेत आपले आणि आपलं सरासरी हेक्टर किती आहे बघा. आणि हा जो आकडा आहे हा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि साखर आयुक्तालय यांच्याकडनं आलेला. महाराष्ट्रामध्ये सरासरी 25.41 टन एकर हे ऊसाचं उत्पादन आहे, जे कुणालाही परवडत नाही. बरोबर आहे ना? हे सगळे शेतकरी आहे आपण. हे कधी परवडत नाही कुणाला. पण यातून बाहेर पडायचं कसं यासाठी अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. आणि तो अभ्यास असा आहे बघा, 25 टनातून 100 टन माने सरांनी आत्ता सांगितलं. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जमिनीचा कर्ब 1 न्यायला पाहिजे. बाकीच्या ऑलमोस्ट 80-90% निसर्ग करतो. ते कसं करतो ते पुढे बघा. पुढे चला. हे बघा, प्रकाश संश्लेषण जे सरांनी सांगितलं त्याचं शास्त्रीय उदाहरण. हा सगळा अभ्यास केलाय, आम्ही करतो आहे, आम्ही याच्या ट्रायल करतो आहे. ऋषी कृषी मोहन देशपांडे यांनी हे सगळं मांडलेलं आहे. आणि शासनानं आपल्या केंद्र शासनानं 10 राज्यांच्या मध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे विविध भाषामध्ये. त्यात हे सगळं आहे. पण आपल्याला हा अभ्यास करायला, हे वाचायला वेळ नाही आहे कुणाला बरं काय. हे दुर्दैव आहे असं मी म्हणेन. हे बघा, 1 चौरस फूट पानामध्ये 3 ग्रॅम साखर एका दिवसाला तयार होते जेव्हा सूर्यप्रकाश असतो. जर सूर्यप्रकाश नसेल मित्रांनो तर उसाच्या पानामध्ये साखर तयार होत नाही. हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे. आपल्या भागामध्ये आपण विषुववृत्त प्रदेशामध्ये राहतो. 365 दिवसापैकी 300 दिवस सूर्यप्रकाश असतो. उरलेले 65 दिवस पावसाचे किंवा ढगाळ असतात. त्या दिवशी साखर तयार होत नाही मित्रांनो. 900 ग्रॅम साखर तयार होते 300 दिवसाला. त्या 900 ग्रॅम मधील ऊस वाढत असताना स्वतःसाठी वाढीला ग्लुकोज म्हणून तो त्यातलं 300 ग्रॅम साखर ग्लुकोज स्वतः घेतो. साखर 600 ग्रॅम उरते. एका ऊसाच्या कांडीमध्ये 600 ग्रॅम साखर राहते. वर्षाखेरीस कारखान्याची लोक तुमच्याकडे ब्रिक्स बघायला येतात, ते 600 ग्रॅम साखर. ऊसाला पाण्याची अत्यंत कमी आवश्यकता असते. मगाशी जडे सरांनी सांगितलं, आपल्या डॉक्टर मगाशी कोण नेताजी ना, डॉक्टर नेताजी सर, त्यांनी सांगितलं की 20-25 टनाचा ऊस त्यांनी 70 टनाला नेला. पाणी कमी करून, ड्रिप करून. पाणी किती लागतं हे बघा. 600 ग्रॅम साखर गुणिले तिप्पट पाणी, 1800 ग्रॅम पाणी एका ऊसाच्या कांडीला वर्षाला लागतं. आपण देतोय किती याचा हिशोब करा. मिळून 2.4 म्हणजे 2.5 किलोचा ऊस तयार होतो 12 महिन्याला प्रकाश संश्लेषणाद्वारे. आता याचा हिशोब बघा. 100 टनाचं सूत्र कसं आहे. एक एकर म्हणजे 63,560 चौरस फूट. एका चौरस फुटाला 1 ऊस लागला पाहिजे. ते पुढे किती लावण आहे ते सरांनी पण सांगितलं. पुढे चार्ट आहे.
2.4 किलो 43,560 2 पॉईंट म्हटल्यावर 104 टन ऊस येतो. यासाठी एकच अट आहे, म्हणजे तुमच्या जमिनीचा सेंद्रिय गर्भ 1 असला पाहिजे, जो आता 0.3 0.4 आहे. त्यासाठी काय, टिकाऊपासून टाकाऊ. हे बघा, शेतातील काडी कचरा कधीही जाळायचा नाही. सगळ्यामध्ये NPK असतं, ते बारीक करून जमिनीमध्ये गाडलं गेलं पाहिजे. जीवाणू ते प्रोसेस करतात, जमिनीचा कर्ब वाढतो, जीवाणूंद्वारे आपल्या नैसर्गिक खत निर्मिती होते. सगळ्या गोष्टी तुम्हाला रोटरनं जमिनीमध्ये दाबाव्या लागतात. शेणखताची गोष्ट पण सांगितली, ती अत्यंत गरजेची आहे. शास्त्रीय लागवड बघा, 1.5 फूट साईज आपल्याला साधारण आम्ही म्हणतोय की 5 ते 6 फूट पाहिजे. सरांनी 4.5 फूट सांगितली, योग्य आहे. प्रकाश संश्लेषणासाठी प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश लागला पाहिजे, ती एनर्जी आली पाहिजे, मगच तुमचा ऊस सदृढ सशक्त होणार. 6.6 गुणिले 1.5 ही गोष्ट आम्ही लोकांना सांगितली आहे. लोकांना पटत नव्हती 3-3.5 फूटवाल्यांना, आता हळूहळू पटायला लागली आहे. कारण जशी सर तुम्ही लांब कराल तेवढा ऊस चांगला सदृढ सशक्त येतो, ऊसाची प्रतिकारक शक्ती वाढते, असं आमचं निरीक्षण, असा अभ्यास आहे. रोगराई येत नाही असा अभ्यास आहे, आणि ऑटोमॅटिकच तुमचं उत्पन्न वाढायला लागतं. पुढे चला. हे बघा उद्दिष्ट काय आहे, एक सेंद्रिय गर्भ करायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या सगळ्या शाश्वत शेती शिकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज आपण पाण्याच्या ठिकाणी पाण्यावर बोलतोय, पाणी परिषद आहे आपली. आज महाराष्ट्रातले एक शास्त्रज्ञ जे अमरावतीचे आहे, डॉक्टर मनोहर खके, यांचं एक पेटंट आहे एअर इरिगेशनवर. त्याची तुम्हाला गंमत सांगतो. जर तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकाला, आता हे आपण ऊसाचं बघितलं, पण मी कुठल्याही पिकाला तुम्हाला सांगतोय, संध्याकाळी 5:30-6 नंतर कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही जर फक्त पाणी फवारलं, त्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही, तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी फक्त फवारलं, तर तुमची उत्पादन क्षमता 25-30% वाढते. ऐकताय तुम्ही, याचं पेटंट आहे बरं का. म्हणजे हे काय मी कुठलं वाचून सांगत नाही आहे. डॉक्टर मनोहर खगे जे जिवंत आहेत, पुण्याला कोथरूडला राहतात, फोन नंबर आहे माझ्याकडे त्यांचा, त्याचा रिसर्च पेपर माझ्याकडे आहे. 25 वर्ष त्यांनी संशोधन केलंय आणि तो रिसर्च केलाय. पाण्याच्या फवारणीनं तुमचं उत्पन्न 25-30% वाढतं. नायट्रोजन हवेतला पाणी घेऊन खाली येतं, नत्र फिक्स होतं, जमिनीवर नायट्रोजनचं पाणी पडतं, पानावर पाणी पडतं, पानं तजेलदार होतात, फुटवे चांगले येतात, उत्पन्नात वाढ होते, फुलगळ कमी होते, फळगळ कमी होते. साधं सोपं नैसर्गिक शेती. पाणी तुमच्या पिकाला अत्यंत कमी द्यायचं असतं. आता सांगितलं 1800 ग्रॅम पाणी लागतं वर्षाला, आणि आपण देतोय किती बघा. आज सकाळपासून प्रत्येक वक्तात तेच सांगतोय. आज ड्रिप इरिगेशनवाले मान्यवर लोक आहेत. प्रत्येक पिकाला तुम्ही पाणी मर्यादित आणि कमी दिलं पाहिजे, आणि त्यानंतर तुमच्या जमिनीचा कस वाढला पाहिजे, म्हणजे पिकाचं तुमचं उत्पन्न वाढेल, तुमची जमीन चांगली होईल. याच बरोबरीनं आपल्या भारतातील एक शास्त्रज्ञ जे हैदराबादला आहेत, CV रेड्डी, त्यांचं एक पेटंट आहे. ती थोडक्यात माहिती सांगतो आणि मी थांबतो. ज्या जमिनीला, ज्या मातीला रसायन लागलेलं नाही, अशा प्रकारची माती तुम्ही 12 तास पाण्यामध्ये भिजवा. दुर्दैवानं आता रसायन न लागलेली माती फार कमी आहे आणि दुर्मिळ आहे. फक्त जंगल, डोंगर, टेकड्या, पडरान, गायरान, किंवा चुकून रस्ता करत असेल तर रस्त्यावर, आणि एखाद्या खेडेगावामध्ये जर घर काढलं असेल तर घराच्या पायामध्ये ती माती मिळते, ज्या ठिकाणी रसायन लागलेलं नाही. अशा प्रकारची एक 20 किलो माती तुम्ही 200 लिटरच्या पाण्यामध्ये 12 तास भिजवा. पाण्याच्या 10% माती, मातीचा रंग कुठलाही चालेल मित्रांनो, लाल आहे, काळी आहे, चोपण आहे, मुरबाड आहे, दगडी आहे, पिवळी आहे, काहीच आहे, पांढरी आहे, नैसर्गिक जेन्युइन व्हर्जिन माती. ती माती तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केली 12 तास, आणि सकाळी ते मातीचं दुधट पाणी, जे आपण गढूळ पाणी जे आहे, ते गाळून घेऊन तुम्ही पिकावर फवारणी करा. मातीच्या फवारणीनं जगातले सगळे रोग जातात, असा पेटंट आहे इंटरनॅशनल, CV रेड्डी यांचा. पाण्याच्या फवारणीनं उत्पन्न 25-30% वाढतं, मातीच्या फवारणीनं रोगराई येत नाही, आलेली असेल तर जाते. आम्ही सांगोला मंगळवेढा पट्ट्यामध्ये डाळिंबावरचा तेल्या मातीच्या फवारणीनं घालवलाय, बाकीचे कुठले रोग तेल्यासमोर. किती साधं सोपं आहे. भारतातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे, त्याचे पेटंट आहेत, पण एवढ्या मोठ्या मोलाच्या गोष्टी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्यापर्यंत मुद्दाम पोहोचवल्या जात नाहीत. पाणी मारून उत्पन्न वाढलं, मातीचं पाणी मारून जर रोगराई गेली तर दुकानामध्ये जाल काय तुम्ही औषध आणायला? लक्षात ठेवा, इथंच मेख आहे ती. निसर्गाकडे चला मित्रांनो, नैसर्गिक शेती करा. तुम्हाला कुठल्याही रसायनाची गरज नाही. गेली 10 ते 12 वर्ष हे काम मी अथकपणे करतोय, आणि ते आम्ही हजारो केस स्टडीद्वारे सिद्ध केलंय. मिशन ऑर्गॅनिक नावाचं आमचं यूट्यूबला चॅनल आहे. 1.5 कोटी लोकांनी ते बघितलंय.
आम्ही पेड वगैरे काय लावत नाही, ऑर्गॅनिकली. मिशन ऑर्गॅनिकचं चॅनल ऑर्गॅनिकली बघितलंय. आज 1.5 कोटी आकडा छोटा नाही. आज लोक फॉलो करतायत, प्रचंड व्हिडिओ आहेत, त्याच्यावर केस स्टडीज आहेत, माझी भाषणं आहेत प्रचंड. त्या सगळ्यांच्या मध्ये नैसर्गिक पारंपरिक शेती कशी करावी, विषमुक्त शेती कशी करावी आणि आनंदानं समाधानानं कसं राहावं या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. आज भारतीय विद्यापीठ आणि परिषदेनं मला इथं बोलवलं आणि बोलायला संधी दिली. बेल वाजवायच्या थांबतो मी सर, शिस्तबद्ध आहे मी, त्यामुळे बेल वाजू देणार नाही. सगळी लोक याचा अभ्यास करतायत, सगळी लोक याचा प्रयोग करतायत. ज्यांना ज्यांना मी, माझा फोन नंबर आहे, लास्ट स्लाइड घ्या, फोन नंबर घ्या, माझा नंबर सांगतो 96 65 96 16 16, 96 65 96 16 16. ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी फोन करा, संस्थेमधून तुम्हाला माहिती मिळेल सगळी. धन्यवाद, थँक्यू. 96 65 96 16 16. थँक्यू.